नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आजचा आपला प्रवास आहे हा खेड ते रत्नागिरी असा आहे. बरेच दिवस झाले आणि खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या की खेड ते रत्नागिरी किंवा खेड ते गोवा रस्त्याची प्रोग्रेस काय आहे मुंबई गोवाची. तर आज बघूया जाता जाता काय काय प्रोग्रेस झाली आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा पॅच आहे तो संगमेश्वर रोड. संगमेश्वरचा जो रस्ता आहे तो खूपच खराब आहे अगदी. आणि आता काय परिस्थिती आहे, त्याच्यानंतर जो चिपळूणचा आपला सिटीमधून जाणारा जो ब्रिज आहे त्याचीसुद्धा काय परिस्थिती आहे ते सुद्धा बघूया. आता आम्ही आहोत खेड रेल्वे स्टेशनच्या इथे आणि हा समोर तुम्ही बघताय हा ब्रिजचा पण काम बऱ्यापैकी झालेलं आहे. थोडंसं बाकी आहे, अजून फुल फ्लेजमध्ये नाही आहे काम चालू झालेलं. हा ब्रिज झाला तर हा पण एक पॅच कंप्लीट होऊन जाईल. सर्व्हिस रोड या साईडचा सुस्थितीत आहे. पूर्वी या साईडनी सर्व्हिस रोड नव्हता, त्या साईडनी म्हणजे रेल्वे स्टेशनच्या साईडनी सर्व्हिस रोड होता. आणि हा इथे एक अंडरपास दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला जर इथून रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर या अंडरपासमधून तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि आता समोर दिसतोय हा जुना रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे. याचं काम म्हणजे टुवर्ड्स गोव्याकडे जातानाचं ह्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि मला वाटतं हा सिंगल ब्रिजच आहे, कारण की तिकडून येण्यासाठी ब्रिज नाही आहे, म्हणजे मुंबईकडे येण्यासाठी ब्रिज नाही आहे. तुम्हाला जो जुना ब्रिज आहे रेल्वे स्टेशनचा ओव्हरब्रिज त्याचाच वापर करायचा आहे जो खालून गेला आहे. आणि आपला जो आयकॉनिक भोसले घाटाचा जो टर्न आहे तो आता तुम्हाला थोड्या वेळात दिसेल. आता आम्ही भोसले घाट स्टार्ट झाला आहे. आणि मंडळी, हा आपला भोसले घाट. मागे पण इथे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि राईट साईडला रेलिंगचं काम चालू आहे. स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे. एक हेवी ट्रक जातो आहे. याचे ड्रोन फुटेज आहेत माझ्याकडे जुने, मला अपडेट करेल. खेड नंतरचा लागणारा हा टोल नाका काम पूर्ण झालं आहे आणि कॉन्ट्रॅक्टदार टोल वसुलीच्यासाठी तयार आहेत, सुसज्ज आहेत. कधी एकदा त्यांना ग्रीन फ्लॅग मिळतो आहे आणि कधी टोल चालू करायला असं झालं आहे त्यांना. आता तर गेले 2-3 दिवस मी न्यूज ऐकतो आहे की मुंबई गोवा महामार्गावरती काही ठिकाणी टोल वसुलीसुद्धा चालू केलेली आहे. इथे पण बहुतेक लवकर वसुली चालू होईल, टोल वसुली. मंडळी, लोटे इथला हा एक ब्रिज आहे. बरेच दिवस काम चालू होतं आणि पूर्वी इथून एकेरी वाहतूक चालू होती, म्हणजे समोरून पण गाड्या येत होत्या. पण आता वाटतं त्याने ते सेपरेशन केलेलं आहे, त्या साईडनीसुद्धा रोड चालू केला आहे. आणि या ब्रिजचं पण काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. म्हणजे जी लोटे MIDC आहे तिथला हा ब्रिज आहे. कारण वाटत नाही या पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल. तर मंडळी, आता मी आलो आहे श्री क्षेत्र परशुराम भूमीमध्ये. आणि आता आपला जो परशुराम घाट आहे तो चालू होईल. आता पूर्णपणे उतरण आहे, म्हणजे गोव्याकडे जाताना आणि येताना पूर्ण परशुराम घाट चढावा लागतो. परशुराम घाटाचा पण मध्यंतरी पावसाळ्यात जी दरड होती ती कोसळली होती. आणि आता पण एक मधला पॅच आहे तिथे एकेरीच वाहतूक चालू आहे, म्हणजे जो मुंबईकडे येणारा रोड आहे तो बंद ठेवलेला आहे दरड कोसळल्यामुळे. तर आता बघूया रिसेंटली काय अपडेट्स आहेत त्याचे. तुम्हाला आम्ही ड्रोन फुटेज दाखवत होतो, तिथे थांबून ड्रोन फुटेज घेतो मी आता.
मंडळी, आता आम्ही पोचलो आहोत संगमेश्वर इथे. आणि आता तुम्हाला मी ड्रोन शॉट दाखवतोच. खूप अवघड परिस्थिती आहे संगमेश्वरमध्ये, पण काम चालू आहे इथे रस्त्याचं. जे मशिनरीज आणि बाकीच्या गोष्टी दिसत आहेत, NHIची जी टीम आहे ती इथे काम चालू आहे. आणि मला वाटतं सरकारने, शासनाने लक्ष दिलेलं आहे आता इकडे संगमेश्वरच्या ठिकाणीसुद्धा. जो पाव नदीचा जो ब्रिज आहे तो पूर्ण कंप्लीट झाला आहे आणि तो ओपन झालेला आहे वाहतुकीसाठी. पण आता आपण आहोत संगमेश्वर ST स्टँडच्या इथे, आणि हा इथला जो ब्रिज आहे तो अजून काम चालू आहे त्याचं. म्हणजे ब्रिजचं गर्डल टाकलेलं आहे वरती. बहुतेक कॉन्क्रीटचं जे रोड असतं ते सुद्धा बनवून झालेलं आहे. फक्त हा जो कनेक्टिंग रोड आहे, म्हणजे हायवेपासून जो ब्रिजला रोड कनेक्ट होतो त्याचं काम चालू आहे आता. आणि हा सर्व्हिस रोड आहे तो पूर्णपणे ऑफ रोड पॅच आहे. आणि इथून तुम्ही हे उतरायण खाली उतरलात की आपल्याला डावीकडे जो संगमेश्वर स्टँड येतो तो स्टँड, म्हणजे ST स्टँड दिसेल. आता हा एवढा ब्रिज झाला की इथलं काम म्हणजे म्हणता येईल की झालं आहे बऱ्यापैकी. म्हणजे हा एकच पेंडिंग वर्क आहे. हा सुद्धा रस्ता चालू झाला तर ही इथे लागणारी जी ट्रॅफिक आहे ती पण इथून कमी होईल. कारण की डावीकडे जो रोड जातो तो साखरपा साईडला जातो. म्हणजे तुम्हाला जर टुवर्ड्स गोवा जायचं असेल तर इथून हा पॅरलल रोडसुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला ही संगमेश्वरची ट्रॅफिक किंवा जो हा रोडचा आहे ते स्किप करून तुम्ही साखरप्यामार्गेसुद्धा तुम्ही खाली गोव्यामध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये जाऊ शकता. आणि मोठ्या गाड्या आहेत तिथे, त्यामुळे ट्रॅफिक लागलेली आहे. आणि बाजूलाच डावीकडे ST स्टँड आहे, संगमेश्वर ST स्टँड. आणि ही पूर्ण बाजारपेठ आहे, संगमेश्वर बाजारपेठ. आणि तुम्हाला जर इथून जे कर्णेश्वराचं मंदिर आहे संगमेश्वरचं, ते जे बाव नदीचा पूल आहे त्याच्या अलीकडूनच लेफ्ट रोडला सर्व्हिस रोड आहे, तिथून तुम्ही मंदिराकडे जाऊ शकता. तर आता बघूया पुढे आणखी रोडची काय अवस्था आहे. अपडेट्स तुम्हाला मी देतच राहीन. इथे आता किती वेळ लागतो आहे बघूया.
आणि हा जुना पूल संगमेश्वरचा. हे दोन्ही पुलांचं काम झालं तर अगदी मस्तपैकी इथून जाता येईल आपल्याला न थांबता. पेवर ब्लॉक्समुळे आणखी हजगे बसतात. तर मंडळी, ज्यांची इच्छा होती की संगमेश्वरसुद्धा कवर करावा, तर आज काही कामानिमित्त मला रत्नागिरीला जाणं झालं आहे आणि हे फुटेज आज तुमच्यासाठी. वरती काम चालू आहे, क्रेन्स आहेत, हे ब्लॉक्स उचलून टाकण्याचं काम चालू आहे. मला वाटतं बहुतेक होईल हे गणपतीपूर्वी ह्या रोडचं काम पूर्ण होईल असं वाटतंय, कामाचं स्पीड बघता आणि एकंदरीत मशिनरी बघता. आपली सुप्रसिद्ध मुळे मिसळ सोडल्यानंतरचा हा जो चढण आहे, इथे पण हा एक पॅच बाकी आहे. इथे कोण दिसत नाही हे काम करत आहे. संगमेश्वरमधला हा एक पॅच बाकी आहे. डोंगर ह्या साईडने खोदलेला आहे. एक साधारण हा 200-300 मीटरचा रस्ता आहे, तो बाकी राहिला आहे. पूर्णपणे ऑफरोड रोड आहे. गाडी चालवणं कसरत आहे. डोंगर खोदून ठेवलेला आहे. मधला थोडासा एक डोंगराचा भाग बाकी आहे, तो झाला तर हा रस्ता पण होऊन जाईल. जेवण जेवून या, म्हणजे ह्या रोडवरती तुमचं जेवण चांगल्या प्रकारे जिरेल. गाडी चालवता चालवता बसून तुम्हाला कंटाळा येणार नाही असे रोड असतील तर. आणि हा पण राईट साईडचा रोड झाला आहे कॉन्क्रीट, पण ट्रॅफिकही याच रोडनी चालू आहे. सिंगल लेन ट्रॅफिक आहे असं म्हणता येईल. एकाच लेनमधून दोन्ही गाड्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या. हा पण काम झालेलं आहे, पण नाही, इथे पण बाकी आहे. हा पॅच बाकी आहे. हा घाट मला माहीत नाही या घाटाला काय म्हणतात, पण हा सुद्धा बऱ्यापैकी काम बाकी आहे. एक लेन पूर्ण झाले, एक लेनचं काम बाकी आहे. ते टप्प्याटप्प्याने कामं होत आहेत. हे राजमुद्रा हॉटेल आहे इथे. इथून पुढे वाटतं रोड आहे व्यवस्थित. बघूया आणखी काय पुढे अपडेट्स मिळाले तर तुम्हाला मी अपडेट देतो. नाही, राजमुद्रा हॉटेल सोडल्यानंतरचा हा पुढचा पॅच पण अजून काम बाकीच आहे. इथे सुद्धा गाड्यांच्या वर्दळी आहेत, म्हणजे खूप काम बाकी आहे या टप्प्यामध्ये. संगमेश्वर ते रत्नागिरीच्या या टप्प्यामध्ये तर हे डायव्हर्जन आहे पुढे. इथे सुद्धा डोंगर खोदून ठेवला आहे. मला वाटतं हा एवढा रोड कंप्लीट झाला तर बऱ्यापैकी डिस्टन्स आपल्याला लवकर कव्हर करता येईल रत्नागिरीपर्यंतचा. हा एक पूल बाकी आहे, जे पुलावरचं काम झालेलं आहे, म्हणजे कनेक्टिंग रोड आहे त्याचं काम बाकी आहे.
मंडळी, हा जो तुम्ही रस्ता बघता आहात हा म्हणजे संगमेश्वरच्या पुढे आपण रत्नागिरीला जातो तेव्हाचा आहे. आणि एक्झॅक्टली मला लोकेशन माहीत नाही आहे, पण इथे शंकराचं छान असं मंदिर आहे. आणि म्हणजे आरवली ते संगमेश्वर हा साधारणतः 19 किलोमीटरचा पॅच आहे. तर संगमेश्वरच्या एंट्रीतला जो म्हणजे संगमेश्वर स्टेशन किंवा जो CNG पंप सोडल्यानंतरचा जो पॅच आहे तो अगदी रत्नागिरीपर्यंतचा. हा रस्त्याचं काम खूप बाकी आहे आणि बरेचसे ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत आणि ब्रिजचे खूप सारे ब्रिज आहेत ते अजून पूर्ण अवस्थेत नाही आहेत, तिथे पण काम चालू आहे. म्हणजे संगमेश्वर ते रत्नागिरी हा साधारणतः 42 किलोमीटरचा पॅच आहे. त्या 42 किलोमीटरमध्ये तुम्ही नाही म्हटलं तरी एक 30 किलोमीटरचा पॅच हा असाच आहे. म्हणजे सगळीकडे कामं चालू आहेत, एक लेन बंद आहे, एक लेन चालू आहे, अशा पद्धतीने तो पॅच आहे. आणि याला म्हणजे जेव्हा मी ट्रॅव्हल करत होतो तेव्हा गुगल मॅप मला एक अल्टरनेट रस्ता दाखवत होता. म्हणजे संगमेश्वर च्या आधी एक उजवीकडून एक फाटा फुटतो आणि तिथून तुम्ही डायरेक्ट रत्नागिरी सिटीमध्ये बाहेर पडता. पण मी तो घेतला नाही कारण की मला हा रोड कवर करायचा होता. आणि हा टोल नाका आहे, आय थिंक हा रत्नागिरीच्या अलीकडे आहे. म्हणजे जो गणपतीपुळ्याचा फाटा आहे त्याच्या अलीकडे हा टोल नाका आहे आणि याचं पण काम पूर्णपणे झालेलं आहे. पण त्याच्या अलीकडच्या रस्त्याचं काम तुम्ही आता बघताय, हा पूर्ण कच्चा रोड आहे इथे. आणि बाजूनी दरड आहे, म्हणजे ती पावसाळ्यात ही दरड कोसळण्याची भीती आहे कारण की खोदकाम केल्यामुळे मातीशी थोडीशी लूज झाली आहे ती माती, ती खाली येण्याची शक्यता आहे. आणि हा विस्तीर्ण असा टोल नाका आहे, हा रत्नागिरीच्या अलीकडचा आहे. आणि याच्या पुढे तुम्ही गेलात की पुढचा जो एक ब्रिज आहे म्हणजे रत्नागिरी सिटीच्या अलीकडे आता हा तुम्ही बघताय, हा ब्रिजचं पण काम चालू आहे. म्हणजे तिथे वर्कर्स आहेत, काम चालू आहे, मशिनरीज आहेत. आणि इथून तुम्ही उजवीकडे गेलात तर तुम्हाला जो गणपतीपुळ्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो तुम्हाला इथून म्हणजे टुवर्ड्स रत्नागिरीकडे जाताना उजवीकडे फाटा जातो, तो गणपतीपुळ्याकडे जातो. तर आता मी इथे तुम्हाला नोट करून दाखवलं, ह्या इथून तुम्ही राईट घेतलात की गणपतीपुळ्याकडे. आणि या पुलाची सुद्धा ड्रोन फुटेज मी टाकलेले आहेत. म्हणजे जो बेसिक स्ट्रक्चर आहे तो रेडी आहे, फक्त आता वरती स्लॅब आणि बाकीची कामं बाकी आहेत. पण हा पण वेळ घेईल, मला वाटत नाही हा येत्या पावसाळ्यापर्यंत किंवा गणपतीपर्यंत पूर्ण होईल. इथून शेवटी तुम्हाला एकेरी वाहतूकच करायची आहे. आणि आता हे तुम्ही ड्रोन शॉट बघता आहात. तर आम्ही आता खास काळग्यातून वाट काढत काढत रत्नागिरी सिटीकडे पोहोचलो आहोत. हा हातखांब्याचा स्टॉप आहे. इथून सरळ गेलात तर गोवा आणि उजवीकडे गेलात तर तुम्हाला रत्नागिरी सिटी लागते. आणि हातखांबा ते रत्नागिरी सिटीच्या रोडचं पण काम अजून पूर्ण झालेलं नाही कारण की मागच्या वर्षी मी ट्रॅव्हल केलेलं सेम रोडने. तर हा जो पॅच आहे तो बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे. पण जो रत्नागिरीच्या एंट्री गेट आहे म्हणजे जो साळवी स्टॉप आहे तिथे अजून बरंचसं काम बाकी आहे. रोडचं एक लेन बंद आहे, एक लेनचं काम चालू आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आता आम्ही रत्नागिरीत पोचलो आहोत. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.